मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत कम्पेअर द LCM अँड HCF विथ द प्रोडक्ट ऑफ द गिवन नंबर्स. कंपेअर द LCM अँड HCF विथ द प्रोडक्ट ऑफ द गिवन नंबर्स. आजचा हा जो टॉपिक आहे, कोणता टॉपिक आहे म्हणजे आता हे LCM आहे आणि HCF आहे, याचं जे काही रिलेशन असणार आहे त्याचं कंपॅरिझन करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे? कंपॅरिझन करायचे. कोणाशी कंपॅरिझन करायचं आहे? जे कोणते दिलेले नंबर्स असतील त्या नंबरच्या प्रोडक्टशी आपल्याला त्याला कंपेअर करायचं आहे. आता हे कंपॅरिझन आपल्याला एका एक्झाम्पलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायचं आहे. आजचा जो टॉपिक आहे हा टॉपिक अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. का महत्वाचा आहे? कारण आता हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपण क्लास 7th मध्ये म्हणजे या इयत्ता 7वी मध्ये अभ्यास करत आहोत. पहा कोणता? LCM अँड HCF हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर आपण इयत्ता 7वी मध्ये शिकत आहोत. परंतु याच चॅप्टर वरती म्हणजे हा जो आज आपण घटक पाहणार आहोत याच घटकावरती आपणाला इयत्ता 8वी स्कॉलरशिप असेल, इयत्ता 10वी NTS एक्झाम असेल किंवा याच्या पुढच्या ज्या कोणत्याही स्पर्धा परीक्षा असतील, MPSC असेल, UPSC असेल किंवा MPSC शी रिलेटेड अन्य ज्या कोणत्याही स्पर्धा परीक्षा असू द्या, अशा स्पर्धा परीक्षांमध्ये या टॉपिक वरतीच याच घटकावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आजचा टॉपिक हा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे आपण हा जो टॉपिक आहे अत्यंत काळजीपूर्वक पाहायचा आहे, लक्ष देऊन पाहायचा आहे. आपली ही जी काही कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट आजच कंप्लीट करून घ्यायची आहे, आजच क्लिअर करून घ्यायचं आहे. आणि कसल्याही प्रकारची अडचण आल्यानंतर सांगितल्याप्रमाणे लागलीच फोन लावायचा आहे. कारण आपल्या ज्या काही कन्सेप्ट आहेत या कन्सेप्ट लागलीच क्लिअर होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर स्टार्टिंगला आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत. 18 अँड 24. पहा आजच्या टॉपिक मध्ये आपण काय पाहणार आहोत म्हणून सांगितलं आपण. कंपेअर द LCM अँड HCF. कंपेअर द LCM अँड HCF विथ द प्रोडक्ट ऑफ द गिवन नंबर्स. ओके, म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल वी मस्ट वॉन्ट टू फाइंड आउट the LCM and HCF of a given numbers. म्हणजे आता हे जे कोणते दोन नंबर्स दिलेले असतील या दोन्ही नंबरचा स्टार्टिंगला आपल्याला काय करावं लागेल? HCF काढावा लागेल. त्याच पद्धतीनं LCM काढावा लागेल. मग आता कोणत्या मेथडनं काढायचं? तर आपण जे काही मेथड्स पाहिलेले आहेत आपण याच्यापैकी आपणाला जी मेथड सोपी जाते त्या मेथडनं काढायचं आहे. ओके, तर स्टार्टिंगला आपण पहा या पद्धतीनं काढणार आहोत बाय व्हर्टिकल अरेंजमेंट. कारण या ठिकाणी आपल्याला खूप सोपं जाणार आहे. ज्यावेळेस आपल्याला हे दोन्ही काढायचे असतात LCM अँड HCF, अशा वेळेस आपण या मेथडचा यूज करणार आहोत. पहा which two numbers are given that 18 and 24. Both these numbers are divisible by 2. So we can write here 2, then 2 9s are 18 and 2 1s are 2, 2 2s are 4. 2 1s are 2, 2 2s are 4. Then remaining numbers are 9 and 12. 9 and 12. Can these two numbers are divisible by 2? No. Only 12 is divisible by 2, but 9 is not divisible by 2. So, we take the next prime number, that is the 3. Can these two numbers are divisible by 3? Yes. 9 as well as 12.
9 as well as 12 is divisible by 3. Is divisible by 3. Then we can write here 3 3s are 9, 3 4s are 12. 3 4s are 12. ओके, आता पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं, can these two numbers 3 and 4 is divisible by 2? No. Can these two numbers are divisible by 3? No. ओके, म्हणजे या ठिकाणी आता आपला जे काही भागाकार आहे तो भागाकाराची क्रिया या ठिकाणी संपलेली आहे. ओके, आता काय करायचंय आपल्याला? वी मस्ट वॉन्ट टू राईट द HCF, that is means the GCD. Also we can say GCD. HCF is equal to, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो पहा, मसावी. बरोबर आहे. आता हा जो मसावी आहे, मसावी काढत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची पहा. आपण मसावी काढत असताना काय करायचे पहा, हे जे लेफ्ट हँड साइडला जे काही फॅक्टर्स आलेले असतील, हे फॅक्टर्स इन द फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन, दॅट इज मीन्स द HCF और GCD. HCF is equal to 2 into 3. 2 into 3 is equal to 6. HCF म्हणजेच काय, यांचा मसावी किती आलेला आहे? 6 आलेला आहे. पहा आता काय शोधायचं आहे आपल्याला? LCM is equal to, काय शोधायचं आहे? LCM is equal to. आता LCM कसा शोधणार आपण? पहा, आपण एक फॉर्म्युला पाहिलेला होता. पहा, कोणता फॉर्म्युला पाहिलेला होता? LCM is equal to कॉमन फॅक्टर्स इनटू अनकॉमन फॅक्टर्स. ओके, म्हणजे आता हे जे लेफ्ट साइडला आलेले असतात ते कोणते फॅक्टर्स असतात म्हणून सांगितलं आपण? कॉमन फॅक्टर्स असतात. आणि हे जे खाली असतात ते फॅक्टर, म्हणजे खाली शिल्लक राहिलेले फॅक्टर्स कोणते असतात? अनकॉमन फॅक्टर्स असतात. बरोबर आहे. म्हणजे त्याला आपल्याला असं लिहिता येतं. पहा, LCM is equal to, that is 2 into 3 into 3 into 4. पहा काय केलं? 2 into 3 into 3 into 4. म्हणजे स्टार्टिंगला कोणते लिहिले आपण? कॉमन फॅक्टर्स 2 into 3, आणि पुढे काय लिहिलं? अनकॉमन फॅक्टर्स 3 into 4. ओके, देन मल्टिप्लाय. 2 3s are 6, 6 3s are 18, 18 4s are 72. LCM is equal to 72. LCM is equal to 72. Okay, HCF is equal to 6, LCM is equal to 72. ओके, आता आपल्याला कंपॅरिझन कशाचं करायचं आहे पहा. कंपेअर द LCM अँड HCF. याचं कंपॅरिझन करायचं. कुणाचं? HCF अँड LCM. कुणासोबत कंपॅरिझन करायचंय? विथ द प्रोडक्ट ऑफ द गिव्हन नंबर्स. आता दिलेले नंबर्स कोणते आहेत पहा? 18 अँड 24. यांच्या प्रोडक्टशी आपल्याला यांचं कंपॅरिझन करायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे काय करावं लागणार आहे पहा, यांचा प्रोडक्ट. प्रोडक्ट मीन्स विच ऑपरेशन वी कॅन डू हिअर? दॅट इज द मल्टिप्लिकेशन ऑपरेशन. विच ऑपरेशन? मल्टिप्लिकेशन ऑपरेशन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. दॅट इज 24 into 18. The given numbers are 18 and 24. We can write 18 into 24 and 24 into 18. ओके, म्हणजे कसं जरी लिहिलं तरी आन्सर एकच येणार आहे आपलं. 24 into 18 or 18 into 24. So multiply 24 into 18. 18 4 जा 72. 72 is to 2. Carry 7. 18 2 जा 36 and 36 plus 7 is equal to 43. Is equal to 43. It means that the product of given two numbers, that is very important. How many numbers are given that here? Only two numbers. How many numbers? Only two numbers are given that here. So the product of given two numbers is equal to 432. 432.
32. मग आता यांचं रिलेशन काय आहे, काय आहे यांचं कंपॅरिझन? ओके, एचसीएफ किती आहे पहा, 6 आहे. एलसीएम किती आलेला आहे, 72 आलेला आहे. किती आलेला आहे, 72 आलेला आहे. मग यांचं जर आपण प्रोडक्ट काढला कुणाचा, एचसीएफ अँड एलसीएम. ओके, तर आपण काय करूया पहा, एचसीएफ इंटू एलसीएम इज इक्वल टू काय करूया आपण, यांचं प्रोडक्ट काढूया. काय आहे, 70 काय दिलेलं आहे पहा या ठिकाणी सुरुवातीला, एचसीएफ 6 आहे आणि एलसीएम किती आहे, 72 दिलेला आहे या ठिकाणी पहा. ओके, एचसीएफ किती आहे, 6 आहे, एलसीएम 72 आहे. आता जो फॉर्म्युला दिलेला आहे त्याच्यानुसार आपण हे असं लिहिलेलं आहे. ओके, मग यांचा सिक्वेन्स जरी चेंज झाला तरी चालतो. कशामध्ये सिक्वेन्स चेंज झाला तरी चालतो, इन मल्टिप्लिकेशन ऑपरेशन. ओके, 2 into 5 is equal to 10 and 5 into 2 is equal to also 10. म्हणजेच मल्टिप्लिकेशन मध्ये सिक्वेन्स चेंज झाला तरी चालतो. देन 6 2 जा 12, 12 is to 2, carry 1, 6 7 जा 42, 42 plus 1 is equal to 43. पहा, the product of given two numbers, the product of given two numbers is equal to 432 and the product of HCF and LCM is equal to 432. म्हणजे यांचा जो काही प्रोडक्ट आहे, कुणाचा प्रोडक्ट, जे कोणते दिलेले नंबर्स असतील त्या नंबर्सचं मल्टिप्लिकेशन म्हणजे त्या नंबरचा प्रोडक्ट दिलेल्या नंबरचा प्रोडक्ट हा कशाशी असतो, कशा एवढा असतो, द प्रोडक्ट ऑफ एचसीएफ अँड एलसीएम. एचसीएफ अँड एलसीएम म्हणजेच आपल्याला या ठिकाणी कसं लिहिता येणार आहे पहा, एचसीएफ इंटू LCM is equal to HCF. Instead of HCF we can write GCD. ओके, म्हणजे HCF म्हणजेच काय आहे आपला, GCD. म्हणजे दोन्हीही एकच आहे, एकतर HCF घ्या किंवा GCD घ्या. परंतु मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र आपल्याला त्या ठिकाणी काय घ्यायचं आहे, मसावी. काहीच अडचण नाही, मसावी गुणिले लसावी. काय घ्यायचं आहे, मसावी गुणिले लसावी. बरोबर काय येणार आहे पहा, प्रोडक्ट ऑफ गिवन टू नंबर्स. हाऊ मेनी नंबर्स, गिवन टू नंबर्स. ओके, कुणाचा प्रोडक्ट, जे कोणते दोन नंबर्स दिलेले असतील त्या दोन नंबरचा प्रोडक्ट कुणा एवढा असतो म्हणून सांगितलेला आहे, द प्रोडक्ट ऑफ HCF and LCM. The product of HCF and LCM. म्हणजे या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी काय समजलेलं आहे की जे कोणते दोन नंबर्स दिलेले असतील, 18 and 24 हे जे दोन नंबर दिलेले आहेत, या दोन नंबरचा HCF आणि LCM, या दोन नंबरचा HCF आणि LCM या दोघांचा प्रोडक्ट, कुणाचा, HCF आणि LCM चा प्रोडक्ट हा जे कोणते दोन नंबर दिलेले आहेत या दोन नंबरच्या प्रोडक्ट एवढाच असतो, या दोन नंबरच्या प्रोडक्ट एवढाच असतो. आणखीन एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत, अगदी पाहणार आहोत. सर्वांच्या मनामध्ये एक उत्सुकता आहे की आणखी एक उदाहरण आपण पाहायचं आहे, कारण एकाच उदाहरणावरती आपल्याला तो फॉर्म्युला सांगता येणार नाहीये. बरोबर आहे, एकाच ह्याच्यावरून आपल्याला डिसाइड करता येत नाही, ते आपल्याला प्रूव्ह करून दाखवावं लागतं की आणखी येतं का नाही ते. अगदी बरोबर आहे, तुमच्या डोक्यामध्ये जे काही कन्सेप्ट आहे, जे काही डाऊट आहे ते अगदी बरोबर आहे आणि तो आपण क्लिअर करणार आहोत.
तर पहा, समजा या ठिकाणी जर आपणाला दोन नंबर्स दिले 30 and 45. The given numbers are 30 and 45. जर हे दोन नंबर्स दिलेले असतील आपणाला, कोणकोणते? 30 and 45. So by vertical arrangement we want to find out the HCF and LCM. HCF and LCM. Okay. Firstly, can these two numbers are divisible by 2? या दोन्ही संख्यांना 2 ने भाग जातोय का ते सुरुवातीला आपल्याला पाहायचं आहे. 2 ने भाग जातोय का? नाही. 3 ने भाग जातोय का? यस, जातोय. ओके. 3 1 जा 3, 0 is to 0. 3 1 जा 3, 4 minus 3, remaining 1. Take 5, then formula number becomes 15. 3 5 जा 15. 3 5 जा 15. Then, can these two numbers are divisible by 2? No. Can these two numbers are divisible by 3? No. Can these two numbers are divisible by 5? Yes. These two numbers are divisible by 5. 5 2 जा 10. 5 3 जा 15. 5 3 जा 15. Then, let us see, find out the HCF. म्हणजेच काय? मसावी आपण या ठिकाणी शोधणार आहोत. कसा? HCF is equal to 3 into 5 is equal to 15. 3 5 जा 15. Then LCM is equal to, right, the product of common factors and uncommon factors, that is 3 into 5 into 2 into 3 is equal to 2 5 जा 10 and 3 3 जा 9. 10 into 9 is equal to 90. Okay. Then we can find out the HCF of these two numbers is equal to 15 and LCM is equal to 90. HCF is equal to 15 and LCM is equal to 19. Then we can write here the product of given two numbers is equal to, product of given two numbers is equal to, which two numbers are given? That 30 and 45. 30 and 45 is equal to, we can write here 30 into 45 is equal to 30 into 45. 30, see here, when we multiply here, काय करायचं पहा, ज्यावेळेस आपण एखाद्या नंबरच्या युनिट प्लेसला जर 0 असेल तर काय करायचं, 0:0 देऊन टाकायचं. ओके. आणि मल्टिप्लिकेशन पहा, आता जर आपण 30चा जर टेबल म्हणायला लागलो तर थोडस आपणाला अवघड जाणार आहे, बरोबर आहे. परंतु जर आपण काय केलं की या 30च्या ऐवजी काय केलं, या 30च्या युनिट प्लेसला काय आहे, 0 आहे, तर हा 0 आपण सुरुवातीला दिला. म्हणजे आपलं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते फास्ट होणं गरजेचं आहे, बरोबर आहे. आता काय 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे पहा. 3 5 जा 15. 15 is to 5, कॅरी 1. 3 4 जा 12. 12 plus 1 13. ओके. द प्रोडक्ट ऑफ गिव्हन टू नंबर्स इज इक्वल टू काय आलेलं आहे, 1350. 1350 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आता काय करायचं आहे पहा, HCF इंटू LCM करायचं आहे. HCF इंटू LCM. HCF किती आहे पहा आपला 15 इंटू LCM 90 आहे. पहा अगोदर जी आपण ट्रिक पाहिली होती त्याच पद्धतीने करायचे मल्टिप्लिकेशनचं. पहा 0 आहे, 0 द्या. आता मल्टिप्लाय कितीने करायचं आहे आपण, 9 ने करायचं आहे. 9 5 जा 45. 45 is to 5, कॅरी 4. 9 1 जा 9. 9 plus 4 30. पहा आहे ना सोपी पद्धत मल्टिप्लिकेशन करण्याची. म्हणजे ज्या आपण सांगितले की हा जो टॉपिक आहे हा टॉपिक हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी, मग ती कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
त्यामुळे आपले जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत हे कॅल्क्युलेशन्स आपल्याला फास्ट करता येणं गरजेचं आहे. म्हणून आपण अशा पद्धतीनं ही ट्रिक यूज करायची आहे. पहा, मग आपल्याला यालाच काय लिहायचं आहे, HCF इंटू LCM. HCF इंटू LCM इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स. काय केलेलं आहे, हा आपला या ठिकाणी आता फॉर्म्युला मिळालेला आहे. कोणता फॉर्म्युला मिळालेला आहे, HCF इंटू LCM इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स. प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स. यस 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 यस. आपण काय केलेलं आहे पहा, फॉर्म्युल्यामध्ये काय लिहिलेलं आहे, HCF इंटू LCM इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स. आणि या ठिकाणी काय लिहिलेलं आहे आपण, 2 नंबर्स असं लिहिलेलं आहे. पहा, किती नंबर्स लिहिलेलं आहे, 2 नंबर्स असं लिहिलेलं आहे. पण 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 आता चेक करून पाहायचंय आपणाला. तुम्हालाही वाटत असेल की सर जर 3 नंबर्स दिलेले असतील, हाऊ मेनी नंबर्स, जर 3 नंबर्स जर दिलेले असतील तर त्या 3 नंबर्स पण असंच येतं का. अगदी बरोबर आहे, बरोबर आहे. तर आपणाला हे चेकआउट करून पाहायचं आहे की ह्या 3 नंबर्स दिल्यानंतर याचं बरोबर येतं का नाही ते आपल्याला पाहायचं आहे. सपोज द गिव्हन 3 नंबर्स आर. आता काय करायचं आहे, ज्यावेळेस आपल्याला असं एखादं नवीन काहीतरी करायचं असतं, असं नवीन करत असताना काय करायचं, छोटे 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 एक्झाम्पल्स घ्यायचे असते. म्हणजे काय करायचं, छोटे छोटे एक्झाम्पल्स घ्यायचं म्हणजे काय करायचं, छोटे छोटे नंबर्स घ्यायचं असतं आणि त्या छोट्या नंबरच आपण LCM HCF काढायचं, चेकआउट करून पाहायचं. जर आलं नाही तर तो फॉर्म्युला कुठेच लागू पडत नाही. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. पहा पहा, आता एक छोटं उदाहरण एक्झाम्पल घेणार आहोत आपण. कोणतं घेणार आहोत पहा, 4, 6 आणि 10 हे छोटे छोटे नंबर्स आपण या ठिकाणी घेऊ. ओके, काय घेतलेलं आहे, 4, 6, 10 घेतलेलं आहे. ओके, आता या ठिकाणी पहा, ज्यावेळेस आपण व्हर्टिकल अरेंजमेंट हे एक्झाम्पल सोडवतो, 4, 6, 10. ओके, 4, 6, 10. बोथ दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय. आता हे तिन्ही नंबर्स कितीने डिव्हिजिबल आहेत, 2 ने डिव्हिजिबल आहेत. सो वी कॅन राईट हिअर 2 2 जा 4, 2 3 जा 6 अँड 2 5 जा 10. ओके, मग आता या ठिकाणी पहा, आता both these 3 numbers are divisible by 2. No, these 3 numbers are not divisible by 2. Can these 3 numbers are divisible by 3? No. Can these 3 numbers are divisible by 5? No. ओके, म्हणजे या ज्या काही हे जे काही नंबर्स आहेत हे नंबर्स 2 ने डिव्हिजिबल नाही, 3 ने डिव्हिजिबल नाही किंवा 5 ने डिव्हिजिबल नाही. या तिन्ही संख्यांना कोणत्याही एकाच संख्येनं भाग जात नाही. म्हणजे पहा, आता या ठिकाणी काय सुरुवातीला काय काढायचं आहे आपल्याला, HCF काढायचं आहे. HCF इज इक्वल टू किती आलेला आहे, HCF 2 आलेला आहे. कितीही येऊ द्या, काही अडचण नाही. आपण काय, आपल्याला काय करायचं आहे, हे कम्पेअर करायचं आहे विथ हाऊ मेनी नंबर्स, विथ 3 नंबर्स. जर 3 नंबर्स दिलेले असतील त्यावेळेस आपल्याला चेक करायचं आहे हे लागू आहे का नाही ते. HCF इज इक्वल टू 2. देन LCM इज इक्वल टू काय आहे पहा, LCM इज इक्वल टू 2 इंटू काय, 2 इंटू 3 इंटू 5. ओके, इज इक्वल टू पहा काय करा म्हणजे सुरुवातीला मल्टिप्लिकेशन आपण सोपं करायचं आहे. 5 इंटू 2 10 अँड 2 इंटू 3 6. 10 इंटू 6 इज इक्वल टू 60. म्हणजे आपलं LCM किती आलेला आहे पहा, या ठिकाणी 60 आलेला आहे. HCF किती आलेला आहे, 2 आलेला आहे. ओके, मग आता पुढे काय करायचं आहे आपल्याला, प्रोडक्ट ऑफ गिव्हन नंबर्स. ओके, आता आपण काय करणार आहोत, इन शॉर्ट साठी आपल्या ओके प्रोडक्ट ऑफ गिव्हन नंबर्स असंच लिहिणार आहोत. प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स, प्रोडक्ट ऑफ 3 नंबर्स, प्रोडक्ट ऑफ 4 नंबर्स असं न लिहिता आपण काय करणार आहोत, इन शॉर्ट मध्ये प्रोडक्ट ऑफ गिव्हन नंबर्स. मग ते नंबर्स किती दिलेले असू द्या, 2 नंबर्स असू द्या, 3 नंबर्स असू द्या किंवा 4 नंबर्स असू द्या. पहा मग आता प्रोडक्ट ऑफ गिव्हन नंबर्स कोणकोणते नंबर दिलेले आहेत, 4, 6 अँड 10 असं दिलेलं आहे. पहा 4
into 6 into 10 is equal to, ओके 4 into 6 किती होतं पहा, 4 into 6 24, 24 into 10, 24 into 10 is equal to आपलं काय आन्सर येणार आहे 240 येणार आहे. आन्सर काय आलं आपलं 240. आता आपल्याला चेक करून पाहिजे पहा, HCF into LCM is equal to काय आहे HCF पहा 2 इंटू LCM किती आलेला आहे आपला 60 आलेला आहे. यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं 2 into 60 इज इक्वल टू आन्सर काय आलेला आहे 120 आलेला आहे. प्रोडक्ट ऑफ गिव्हन नंबर्स किती आला आपला 240 आणि HCF इंटू LCM किती आलेला आहे पहा 120 आलेला आहे. म्हणजे अगोदर काय पाहिलेलं होतं आपण, जर दिलेले नंबर जर 2च असतील, किती असतील 2च असतील, त्यावेळेसच हा फॉर्म्युला लागू पडतो. कोणता फॉर्म्युला लागू पडतो, HCF इंटू LCM इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ गिव्हन 2 नंबर्स. हे लक्षात ठेवायचंय आपण. म्हणजे ज्यावेळेस 3 किंवा 3 पेक्षा जास्त जर नंबर्स आपणाला दिलेले असतील टू फाइंड आउट द HCF अँड LCM, त्यावेळेस मात्र आपण हे कंपॅरिझन करू शकत नाही, कारण हे उत्तर वेगवेगळं येतं. आता एकाच एक्झाम्पल वरून आपण हे डिसाइड करू शकतो जर आलं नाही म्हणून. ओके, जर हे आलं असतं तर आणखीन एक एक्झाम्पल आपल्याला घेऊन पाहावं लागलं असतं की हे येतं का नाही ते. ओके, म्हणजे आपला हा जो काही डाऊट आहे तो डाऊट या ठिकाणी आत्ताच जो काही फॉर्म्युला आपण या ठिकाणी पाहिला त्या फॉर्म्युल्यावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. काय प्रश्न असतात पहा, या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. स्पर्धात्मक परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, या HCF आणि LCM याच्यावरती जे काही प्रश्न विचारले जातात, कशा प्रकारचे प्रश्न असतात, काय काय प्रश्न आलेले आहेत, याच्या विषयी एक आपण वेगळा व्हिडिओ या ठिकाणी पाहणार आहोत नंतर. तर सुरुवातीला या ठिकाणी या पाठावरती म्हणजे आता जो आपण घटक पाहिला त्याच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न असतात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. द प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स, द प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स इज 944 and their HCF is 4. Find their LCM. काय सांगितलेलं आहे, त्या दोन संख्यांचा गुणाकार किती आहे म्हणून सांगितलेला आहे 944 आहे. काय आहे, ज्या कोणत्या दोन संख्या दिलेल्या आहेत त्या दोन संख्यांचा गुणाकार 944 आहे आणि त्यांचा मसावी हा 4 आहे. तर त्यांचा काय शोधायचा आहे आपल्याला, लसावी शोधायचा आहे. काय शोधायचं आहे, लसावी आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. पहा मग आता हे एक्झाम्पल सोडवत असताना सुरुवातीला ज्यावेळेस आपण हे सोडवत असतो त्यावेळेस काय करायचं आहे पहा, फॉर्म्युला लिहायचा आहे. कोणता फॉर्म्युला लिहायचा आहे पहा आपल्याला. ओके, जे काही शोधायचं आहे ते आपण काय करतो लेफ्ट साइडला लिहायचं. पहा म्हणजे काय करायचं पहा, तो फॉर्म्युला आपण असा लिहिणार HCF इंटू LCM इज इक्वल टू, कोणता फॉर्म्युला HCF इंटू LCM इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ गिव्हन नंबर्स. काय आहे फॉर्म्युला, प्रोडक्ट ऑफ गिव्हन नंबर्स. ओके, HCF इंटू LCM इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ गिव्हन नंबर्स. ओके, आता या ठिकाणी पहा, आपण वारंवार सांगितलेलं आहे की मॅथमॅटिक्स मध्ये जे काही लेटर्स असतात, जे काही अक्षर असतात, ही अक्षर कशी असली पाहिजेत म्हणून सांगितलेलं आहे आपण. जर कॅपिटल असतील तर कॅपिटलच घ्यायचं आहे, जर स्मॉल असतील तर स्मॉलच घ्यायचं आहे. ओके, मग अशा वेळेस पहा आपण या ठिकाणी मुद्दाम असं लिहिलेलं होतं HCF. F जे आहे ते काय होतं, स्मॉल होतं, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला हे जे काही लेटर्स आहेत हे लेटर्स आपल्याला कसे घ्यायचे आहेत, कॅपिटलच घ्यायचे आहेत. जर कॅपिटल असतील तर कॅपिटलच घ्यायचंय, स्मॉल असतील तर स्मॉलच लेटर्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे.
तर हे लेटर्स कोणते आहेत? कॅपिटलच लेटर्स आहेत. कोणते लेटर्स आहेत? कॅपिटलच आहेत. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय घ्यायचं? कॅपिटलच लेटर घ्यायचं आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पहा, ओके. कारण या ज्या स्टेट बोर्ड मध्ये ज्यावेळेस आपण हा पेपर सॉल्व्ह करत असतो, पेपर आपला आउट ऑफ गेल्यानंतर आपलं जे काही या मायनर मिस्टेक्स आहेत, या मायनर मिस्टेक्स आपले मार्क्स कमी करतात. ओके. कॉम्पिटेटिव्ह एक्झामला याचा काहीही फरक पडणार नाही. परंतु ज्या ठिकाणी आपण स्टेप बाय स्टेप हे एक्झाम्पल सोडवायचं असतं त्यावेळेस मात्र आपले मार्क्स कमी होतात. त्यामुळे जे काही कॅपिटल असतील तर कॅपिटलच लेटर घ्यायचे, स्मॉल असतील तर स्मॉलच घ्यायचे. हे मॅथमॅटिक्स मध्ये आपण लक्षात ठेवायचं आहे. पहा, HCF इंटू LCM इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ गिव्हन नंबर्स. ओके. काय दिलेलं आहे? HCF किती दिलेला आहे? पहा, 4 दिलेला आहे. काय दिलेलं आहे? 4 इंटू काय शोधायचं आहे आपल्याला? LCM शोधायचं आहे. म्हणून काय करणार आपण? LCM इज इक्वल टू काय दिलेलं आहे पुढे? प्रोडक्ट ऑफ गिव्हन नंबर्स. काय दिलेलं आहे? प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स इज 944 दिलेला आहे. किती दिलेलं आहे? पहा, 944 दिलेलं आहे. आपण काय केलं या ठिकाणी? काहीच नाही केलं. जे काही दिलेलं होतं ते फक्त ऍज इट इज ठेवलेलं आहे. काय केलेलं आहे? ऍज इट इज ठेवलेलं आहे. बरोबर आहे. मग याच्यासाठी या एक्झाम्पल मध्ये सर्वात महत्वाचं काय आहे? तर हा जो काही फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला महत्वाचा आहे सगळ्यात. ओके. फॉर्म्युला माहिती असेल तर फक्त काय केलं आपण? जशास तसं ठेवलेलं आहे. पुढे काय करायचं आहे? काय शोधायचं आहे आपल्याला? LCM शोधायचं आहे. म्हणून काय करणार आपण? LCM इज इक्वल टू, आता पुढचे स्टेप्स आपल्याला माहिती आहे. काय आहे? LCM इज इक्वल टू, आता हे जे 4 आहे, 4 या ठिकाणी कशामध्ये आहे? इन द फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन. म्हणजे आता ज्यावेळेस साईड चेंज होईल, आपण वारंवार सांगतो, पहा, सहजासहजी कोणीही काहीही करत नाही. थोडाफार तरी भाव तर खाणारच हा. बरोबर आहे. मग याला काय म्हणलं? बाबा, तुला जे करायचंय ते कर. बरोबर आहे. पण इथं नको, तू इकडे जा. बरोबर आहे. सहजासहजी जात नाही. बरोबर आहे. मग याला जर पाठवलं तर तो सांगितला की बाबा नाही, मी मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार नाही. मी कुठं जाणार आहे? डिव्हिजन मध्ये जाणार आहे. कुठं जाणार आहे? डिव्हिजन मध्ये. जा बाबा, पण इथं नको थांबू तू. इथं नको थांबू. काय करायचं आम्हाला? काय शोधायचं आहे? LCM शोधायचं आहे. काय शोधायचं आहे? LCM शोधायचं आहे. आणि जर LCM आम्हाला शोधायचं असेल तर या साईडला फक्त काय असलं पाहिजे? LCMच असलं पाहिजे. बरोबर आहे. आणि हा 4 गेला, दिलं पाठवून तिकडं. पाठवून दिल्यानंतर कुठे गेला? इन द फॉर्म ऑफ डिव्हिजन गेलेला आहे. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल, पहा सर, आता कोणालाही कुठेही पाठवता येतं का? तसं नाही. ऍक्च्युअल या ठिकाणची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस काय आहे? पहा, की हे या ठिकाणी जर मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये असेल तर या साईडला गेल्यानंतर ते कुठे जातं म्हणून सांगितलं आपण? डिव्हिजन मध्ये जातं. पण नेमकं ऍक्च्युअल प्रोसेस काय असते? मॅथमॅटिकल प्रोसेस काय असते या ठिकाणी? ते आपण या ठिकाणी पाहूया. पहा, ओके. ज्यावेळेस आपण हे 4 इकडे जातं असं म्हणून सांगतो, आपल्याला समजण्यासाठी आपण सांगतो, परंतु ऍक्च्युअल प्रोसेस काय असते? पहा, या ठिकाणी आपण याच्या अगोदर एक पार्ट पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलेलं आहे? पहा, की जर आपण दोन्ही साईडला एकाच नंबरने जर डिव्हाइड केलं किंवा एकाच नंबरनं जर मल्टिप्लाय केलं तर याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपण ऍक्च्युअल प्रोसेस काय करत असतो? की या दोघांनाही एकाच नंबरनं काय करत असतो? डिव्हाइड करत असतो. म्हणजे काय? पहा, या ठिकाणी 4 डिवायडेड बाय 4 डिवायडेड बाय 4 किती येतं? 1 इंटू LCM काय येतो? LCMच राहतो त्या ठिकाणी. बरोबर आहे. 1 LCM म्हणजेच काय? LCMच राहणार आहे. परंतु हे जे आहे डिव्हिजन ऑपरेशन, हे डिव्हिजन ऑपरेशन आपल्याला करावं लागतं. बरोबर आहे. म्हणून हे आपल्याला या ठिकाणी लिहावं लागतं. असं काय लिहिलं आपण? 944 डिवायडेड बाय 4. बरोबर आहे. या ठिकाणी आपण न लिहिता, ओके, तर आपण अशा पद्धतीने लिहिलेलं आहे LCM इज इक्वल टू 944 डिवायडेड बाय 4.
आता पहा, याला आपण डिवाइड करणार आहोत. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 2 जा 8. पहा, या ठिकाणी आपल्याला अतिशय काळजी घ्यायची आहे की नेमकं काय प्रोसेस होते, कसं करतो आपण, हे कसं कटवायचं असतं या ठिकाणी. ओके, कारण हे अशा पद्धतीनं कटवता आपल्याला आलं पाहिजे. काय केलं पहा, 4 1 जा 4, 4 2 जा 8. फर्स्ट नंबर कोणता आहे या ठिकाणी, फर्स्ट डिजिट 9 आहे. या 9 ला डिवाइड करायचं. 4 2 जा 8, भाग जात असेल तर डिवाइड करायचं, अदरवाईज नाही. 4 2 जा 8 जातोय भाग, म्हणजे आता 9 मायनस 8. आता ही जी काही प्रोसेस आहे, ही प्रोसेस सगळी आपली कुठं होत आहे, डोक्यामध्येच होत आहे. पहा, इथं आपल्याला असं काही करायचं नाही, भागाकार वगैरे. ओके, हा छोटा छोटा भागाकार आहे, आपल्याला आपल्या डोक्यामध्येच करायचा आहे. मग काय करणार आपण पहा, 4 2 जा 8, 9 मायनस 8, 9 मायनस 8 इज इक्वल टू 1, रिमेनिंग 1. टेक 4, then formed number becomes 14. 4 3 जा 12, 4 3 जा 12, 14 minus 12, remaining 2. Take 4, then formed number becomes 24. Then 4 6 जा 24 is equal to, then LCM is equal to, काय आलेला आहे LCM पहा या ठिकाणी, डिव्हिजन काय आलेला आहे, 236 आलेला आहे. किती आलेला आहे, 236. आणि आपण शोधायला काय सांगितलेलं होतं, एलसीएमच या ठिकाणी शोधायचा होता. आणि हा जो काही एलसीएम आहे, एलसीएम किती आलेला आहे, 236. समजतंय सर्वांना, समजतंय, व्हेरी गुड. कसल्याही प्रकारची अडचण आली तर आपण लागलीच फोन करायचा आहे. आणि या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आपण काय पाहिलेलं होतं पहा, द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स दिलेला होता, एचसीएफ दिलेलं होतं, आणि त्याच्यावरून आपल्याला काय शोधायचं होतं, एलसीएम आपल्याला या ठिकाणी शोधायचा होता. पहा, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपल्याकडे फॉर्म्युला असेल, काय असेल, फॉर्म्युला असेल, तर कोणतंही एक्झाम्पल जर आपल्याला या ठिकाणी दिलं, म्हणजे एचसीएफ दिलेलं असेल आणि एलसीएम शोधा म्हटलेलं असेल, शोधता येतं. किंवा एलसीएम दिलेला असेल आणि एचसीएफ शोधा असं म्हटलेलं असेल तरीही शोधता येतं. किंवा आता जर प्रोडक्ट दिलेला असेल, कोणता, एलसीएम आणि एचसीएफचा या दोघांचा प्रोडक्ट दिलेला असेल, आणि जे दोन गिव्हन नंबर्स असतील, त्या दोन गिव्हन नंबर पैकी एखादा नंबर दिलेला असेल आणि दुसरा नंबर शोधा असं म्हटलेलं असेल. बरोबर आहे. म्हणजे जे काही आपण या ठिकाणी फॉर्म्युला पाहत आहोत, कोणता, एचसीएफ इंटू एलसीएम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ गिव्हन टू नंबर्स और द प्रोडक्ट ऑफ गिव्हन नंबर्स. ओके, म्हणजे या फॉर्म्युल्यापैकी कोणतीही एखादी क्वांटिटी जर दिलेली नसेल, कोणतीही म्हणतोय मी, बरोबर आहे, तर आपल्याला त्या फॉर्म्युल्याच्या आधारे शोधता येणार आहे. ओके, तर या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे ते आपण सुरुवातीला पाहूया. द एलसीएम ऑफ टू नंबर्स इज 108 अँड देअर प्रोडक्ट इज 1296. फाइंड देअर एचसीएफ. म्हणजेच एलसीएम किती दिलेला आहे म्हणून सांगितलेलं आहे आपल्याला, म्हणजे लसावी किती दिलेला आहे, 108 दिलेला आहे, आणि त्या दोन संख्यांचा प्रोडक्ट म्हणजे त्या दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन किती दिलेलं आहे, 1296 अँड फाइंड देअर एचसीएफ. आणि आपल्याला काय शोधायचं आहे, त्यांचा मसावी शोधायचा आहे. ओके, मग ज्याही वेळेस अशा प्रकारचे किंवा कोणतेही प्रश्न जर आपल्याला असतील तर काय करायचं पहा, सुरुवातीला एक गोष्ट आपण या ठिकाणी करणार आहोत, गिव्हन म्हणजे नेमकं काय काय दिलेलं आहे ते आपण सुरुवातीला लिहायचं. बरोबर आहे, ही एक चांगली सवय आहे. काय काय दिलेलं आहे हे सुरुवातीला लिहायचं, म्हणजे काय होईल, काय दिलेलं आहे आणि काय शोधायचं आहे हे आपल्याला समजेल. बरोबर आहे. काय दिलेलं आहे, एलसीएम दिलेला आहे. पहा, एलसीएम इज इक्वल टू काय दिलेलं आहे, 108. बरोबर आहे. आणखीन काय दिलेलं आहे, प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स. काय दिलेलं आहे, प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज इक्वल टू किती दिलेला आहे, 1296 दिलेला आहे. पहा, प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज इक्वल टू 1296.
काय शोधायचं आहे आपल्याला? HCF शोधायचं आहे. काय शोधायचं आहे? HCF. ओके, मग आता या ठिकाणी आपण एक जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्याला अत्यंत उपयोगी आहे. पहा कसा आहे उपयोगी. HCF कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला? HCF इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ two numbers or product of given numbers. Product of two numbers divided by LCM. ओके, आपला जो काही फॉर्म्युला असणार आहे पहा अत्यंत आपल्याला सोपा केलेला आहे. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? HCF इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स लिहा किंवा प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स लिहा डिवायडेड बाय LCM. ओके, म्हणजे हा फॉर्म्युला आपण तयार केलेला आहे. पहा कशासाठी? आपल्या सोयीसाठी तयार केलेला आहे. म्हणजे आपल्याला जर आपलं उत्तर शोधायचं असेल अत्यंत सोप्या पद्धतीने अतिशय फास्ट शोधायचं असेल तर त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय? HCF इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स डिवायडेड बाय LCM. ओके, आणि LCM जरी आपल्याला शोधायचं असतं तर आपण काय केलं असतं? पहा या ठिकाणी LCM इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स डिवायडेड बाय. आता या LCM च्या जागी काय आलं असतं? फक्त HCF आलं असतं. काय आलं असतं? HCF आलं असतं. म्हणजेच काय? LCM इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर्स डिवायडेड बाय HCF. ओके, परंतु आपल्याला या ठिकाणी काय शोधायचं आहे? HCF शोधायचं आहे. मग आपण या ठिकाणी HCF शोधणार आहोत. HCF इज इक्वल टू फॉर्म्युला लिहिला आपण. फॉर्म्युला हा लिहिलाच पाहिजे. बरोबर आहे, कारण आपल्याला इथं जे काही मार्क्स आहेत ते मार्क्स कसे आहेत? स्टेप्सला मार्क्स आहेत. म्हणून आतापासूनच आपण एक चांगली सर्वात चांगली सवय लावून घ्यायची. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी फॉर्म्युला लिहायची आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी फॉर्म्युला लिहायचा आहे. HCF इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर डिवायडेड बाय LCM. काय आहे प्रोडक्ट ऑफ गिवन टू नंबर्स? पहा आता गिवन मध्ये पाहायचं. बरोबर आहे, काय आहे? 1296 डिवायडेड बाय LCM. LCM किती दिलेला आहे? 108. किती दिलेला आहे? पहा 108. आता काय शोधायचं म्हणून सांगितलं आपण? HCF शोधायचं आहे. बरोबर आहे. आता 108 चा टेबल येतो का? पहा 108 चा टेबल येतोय का आपल्याला? 108 चा टेबल येत नाही, मलाही येत नाही. बरोबर आहे. परंतु पहा जर आता या ठिकाणचे फर्स्ट 3 नंबर्स बरोबर आहे. हा 108 किती आहे? 3 डिजिट नंबर आहे. हा 129 पण कसा आहे? 3 डिजिटच नंबर आहे. म्हणजे आपल्याला सोपं जाऊ शकतं का? पहा हे पण 108 आहे आणि हे 129 आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी जे काही डिव्हिजन आहे ते डिव्हिजन करता येणार आहे. बरोबर आहे, कारण हे पण 100 आहे, हे पण 100च आहे समथिंग काहीतरी. म्हणून आपल्याला हा डिव्हिजन करता येणार आहे. बरोबर आहे. अगोदर आपण अशा पद्धतीने एक डिव्हिजन करून पाहूया. पहा 108 1 जा 108, 108 1 जा 108. बरोबर आहे. मग आता काय करणार आहोत आपण? 129 मायनस 108. बरोबर आहे. 29 मधनं हे 8 मायनस करायचं आहे आपल्याला. 129 मायनस 108 हे जर मायनस केलं तर काय येणार आहे? पहा 21 येणार आहे. बरोबर आहे. आणि नेक्स्ट डिजिट ज्यावेळेस आपण घेऊ 6 त्यावेळेस कोणता नंबर तयार होणार आहे? 216 तयार होणार आहे. पहा किती तयार होणार आहे? 216. मग आता या ठिकाणी जर पाहिलं आपण 108 आहे इंटू जर आपण 2 केलं तर काय होतं? पहा 216च येतं. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणचं जे काही आपलं आन्सर येणार आहे ते काय आन्सर येणार आहे? 12 येणार आहे. बरोबर आहे. म्हणजे HCF इज इक्वल टू 12 आलेला आहे. बरोबर आहे. HCF इज इक्वल टू 12. ज्यावेळेस आपण हे अशा पद्धतीचे एक्झाम्पलची प्रॅक्टिस करू अशा पद्धतीने डिव्हिजन करण्याची त्यावेळेस आपल्याला हे अगदी परफेक्ट जमणार आहे. पहा बरोबर आहे. पण आता काही जणांना ही स्टेप्स समजलेल्या नसतील. या ठिकाणी हे आपण डिव्हिजन एवढं मोठ्याचं कसं केलं, सरस छोट्या पद्धतीनं कसं करायचं. बरोबर आहे.
तर छोट्या पद्धतीने कसं करायचं हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. पहा, कसं जरी केलं तरी आपलं उत्तर काय येणार आहे म्हणून सांगितलं आहे आपण, एकच येणार आहे उत्तर. बरोबर आहे. याला आपण काय करू, 1296 डिवायडेड बाय किती आहे आपलं 108 आहे. ओके, एलसीएम किती आहे 108 आहे. मग आता पहा, याला आपण जे कोणते आपल्याला टेबल्स येतात पहा, त्या टेबल्सच्या सहाय्याने डिवाइड करण्याचा प्रयत्न करायचा आपण स्टार्टिंगला. बरोबर आहे. म्हणजे कसं करणार आहोत पहा, आता याला आपल्याला 10च्या मोठा नंबर असेल तर आपण थोडस डिवाइड करता येतं का पाहायचं. या दोघांनाही डिवाइड करता येत असेल तरच डिवाइड करायचं, टेबल येत असेल तरच डिवाइड करायचं. अदरवाईज आपण काय करूया, स्टार्टिंग 2 पासून स्टार्ट करायचं. पहा कितीपासून, 2 पासून. या दोघांनाही 2 न डिवाइड करता येतं का, येस येतं. म्हणजे काय करायचं पहा, 2 5 जा 10, 2 5 जा 10, 2 4 जा 8. म्हणजे याला आपण कितीने डिवाइड केलं, 2 न. दिसायला लागले का 2 न डिवाइड केले का नाही. ही जी काही प्रोसेस आहे ते कुठे होते, आपल्या सर्व काही डोक्यामध्येच होतं. पहा. ओके, देन 2 6 जा 12, 2 6 जा 12, 2 4 जा 8, 9 minus 8 1, take 6 formed number becomes 16, 2 8 जा 16, 2 8 जा 16. बरोबर आहे. आणखीन हे 2 न डिव्हिजिबल आहे. पहा म्हणजे काय होईल, 2 2 जा 4, 5 minus 4 1, take 4 14, then 2 7 जा 14, 2 3 जा 6, 2 2 जा 4, 2 4 जा 8. म्हणजे काय काय राहिलं आहे पहा या ठिकाणी शिल्लक 324 आणि इथं खाली काय शिल्लक राहिलेलं आहे 27 शिल्लक राहिलेलं आहे. मग आता काय करूया आपण, पहा 3 न डिव्हिजिबल आहेत हे. 3 9 जा किती, 3 9 जा 27, 3 1 जा 3, 3 1 जा 3. 2 ला डिव्हिजिबल आहे का पहा, 0 नाही. बरोबर आहे. म्हणजे आता नेक्स्ट डिजिट घेतल्यानंतर कोणता नंबर तयार होणार आहे, 24. 3 8 जा 24. पहा आता आपण हे जे काही आहे ते अशीच आपल्याला हे डिव्हिजन करायचं आहे. आता जागेअभावी आपण काय करणार आहोत, आता जे काही राहिले ते फक्त आपण इकडे घेणार आहोत. पहा 108/9 राहिलेलं आहे, 108/9 राहिलेलं आहे. हे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आता आपले जे काही आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत, हे जे सर्व कॅल्क्युलेशन कुठे होणार, इथंच होणार आहेत. पहा कुठे होणार आहेत, इथेच होणार आहेत. मग आता काय होईल, 9 1 जा 9, 9 1 जा 9. या ठिकाणी 9 1 जा 9, 10 minus 9 1, take 8, form the number becomes 18, 9 2 जा 18. म्हणजे जे काही आपलं आन्सर आलेलं असणार आहे ते आन्सर किती असणार आहे, 12 असणार आहे. म्हणजेच काय, HCF इज इक्वल टू किती आलेलं असणार आहे, 12 आलेलं असणार आहे. HCF इज इक्वल टू 12 आलेलं असणार आहे. बरोबर आहे. मग आता सर आम्हाला हे तर सगळं काही समजलं, परंतु हे जे काही डिव्हिजन आहे कशा पद्धतीनं करायचं हे आम्हाला काहीही समजलेलं नाही. काय काय कसं कटवलं काय नाही, एवढ्या मोठ्या नंबर्सला कसं कटवलं काय झालं काहीच कळालं नाही. अगदी बरोबर आहे, घाबरण्याची गरज नाही. ओके, मग काय करावं लागेल आपल्याला, पहा जर आपल्याला अशा प्रकारचे जर डिव्हिजन्स अशाच पद्धतीने जर करायचे असतील, म्हणजे आता हे पुढे आपल्याला काय करायचं आहे, अशाच पद्धतीचे डिव्हिजन्स करावे लागतात. मग अशाच पद्धतीचे डिव्हिजन्स करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, काही छोटे 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 नंबर्स घ्यायचे आहेत. फॉर एक्झाम्पल पहा 96/12, 96/12. ओके, मग आता आपल्याला जर टेबल येत असेल तर आपण डायरेक्ट करू शकतो. पहा आता तुम्हाला एक समजलेलं असणार आहे, 12 1 जा 12, 12 8 जा 96. बरोबर आहे. ज्यांना 12चा टेबल येत होता त्यांना काय आलेला आहे आन्सर, 8 आलेला आहे. 8/1 म्हणजेच किती आलेला आहे, 8 आलेला आहे. पण जर आपल्याला हेच एक्झाम्पल जर आता काय करायचं आहे, पहा मला 12चा टेबलच येत नाहीये, अशा वेळेस मी काय करणार आहे, पहा स्टार्टिंग फ्रॉम 2 पासून डिवाइड करायचं. मग कुणाला करायचं, या दोघांनाही, म्हणजे जे काही न्यूमरेटरला आहे आणि जे काही डिनॉमिनेटरला आहे या दोघांनाही काय करायचं, डिवाइड करायला स्टार्टिंग करायचं. परंतु पुन्हा करायचं म्हणून सांगितलं आपण एकाच नंबरनं. बरोबर आहे. एकाला एक आणि एकाला एक करायचं नाही. असं केल्यानंतर काय होतं,
माहिती आहे आपल्याला. ओके, काय काय करायचं पहा मग. 2 न डिवाइड करायचं आहे. 2 6 जा 12, 2 4 जा 8, 9 मायनस 8 1, टेक 6, किती झालेलं मग 16, 2 8 जा 16, 2 8 जा 16. परत हे डिवाइड होतं 2 न पहा. 2 3 जा 6, 2 2 जा 4, 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 4 जा 8. ओके, 3 1 जा 3, 3 8 जा 24. आता हे तुम्हाला समजलेलं असेल पहा. अतिशय म्हणजे सुटसुटीत आपण हे एक्झाम्पल पाहिलं की नेमकं कशा पद्धतीनं हे डिव्हिजन ऑपरेशन करायचं असतं ते. ओके, अशाच पद्धतीचे वेगवेगळे एक्झाम्पल्स घेऊन, अशाच पद्धतीचे वेगवेगळे उदाहरणं घेऊन आपण काय करायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे पहा. ओके, यानंतर जे काही आपल्याला काय करायचं आहे, पुढील प्रॅक्टिस सेट पाहायचा आहे पहा. आता या आतापर्यंत जे काही आपण पाहिलेलं आहे, एलसीएम कसा शोधायचा, कोणकोणत्या मेथडने शोधायचा, त्याच पद्धतीनं आणखीन आपण काय पाहिलं की रिलेशन काय आहे एचसीएफ अँड एलसीएम, आणि जे काही दिलेले नंबर्सचा प्रोडक्ट असणार आहे यांच्यातील रिलेशन आपण पाहिलं. त्यांच्यातील रिलेशन नुसार एचसीएफ कसा शोधायचा आणि एलसीएम कसा शोधायचा जर प्रोडक्ट दिलेला असेल दिलेल्या नंबर्सचा, हे आपण पाहिलं. तर आपण काय करायचं आहे, आता जो काही नेक्स्ट प्रॅक्टिस सेट असणार